निर्भय बनो चळवळ कशासाठी याच्यापासून मी सुरुवात करतो. आसिमनी बराच भाग कव्हर केला, त्यामुळं काही भाषण माझं बरंच कमी होईल. एक अस्वस्थता तुमच्या माझ्या मनात 2014 पासून हळूहळू रंगरूप घेत होती. बराच प्रवास त्यामध्ये झाला. गोमांसावरून आखला मारलं, संजीव भटला कैद झाली, आजही ते कैद येते. रोहित वेमूला मारला गेला आणि एक असंतोषाची सुरुवात आपल्या मनात ठिणगी पडत सुरू झाली. आपल्या सगळ्यांच्या मनात ही अस्वस्थता होती की हे मोदी आणि शहांचं सरकार तर गेलं पाहिजे, पण त्याच्यासाठी काय करायचं हे आपल्याला मार्ग सापडत नव्हता. पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही त्यावर विचार केला आणि आमच्या असं लक्षात आलं की राजकीय व्यवस्था त्यांच्या परीने लढेल, पण आता नागरिक म्हणून जर आपण रस्त्यावर उतरलो नाही आणि यांना हाकललं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत हे आमच्या लक्षात आलं. त्या तळमळीतून आम्ही इथे आहोत. प्रचंड दडपशाही चालू आहे. सुधीर मुनगंटीवारांच्या ऑफिसमधून मला फोन येतो एका फेसबुक पोस्टबद्दल आणि मला सांगितलं जाते की अशी पोस्ट तुम्ही कशी करता. मी म्हणालो आता काय उद्या मंत्र्यांना विचारून पोस्ट लिहू का फेसबुकवरच्या? नाही, ही राजकीय वाटते. मी म्हणालो हो, मी राजकीय कार्यकर्ताच आहे. मीच नाही मित्र हो, या सभागृहात बसलेला प्रत्येक जण 1924च्या निवडणुकीपर्यंत राजकीय कार्यकर्ताच. आता कोणी डॉक्टर नाही, कोणी प्राध्यापक नाही, कोणी वकील नाही, कोणी काही नाही. आता सगळे आपण पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट म्हणजे राजकीय कार्यकर्ते आहोत. आणि मी तुम्हाला आता 25 आता ही 26वी सभा आहे. आम्ही नागपूर मुद्दाम मागे ठेवलं होतं थोडंसं. नागपूरला आम्हाला बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या म्हणून ते मागे ठेवलं होतं. नागपूर कोणाचा तरी बालेकिल्ला आत्ता समजला जातो. अरे हा तुमचा नाही, हा वर्धेचा गांधीजींचा आणि विनोबाचा बालेकिल्ला आहे. तुमचं तर समज आहे. बाहेर जाता परदेशात तेव्हा हेडगेवर आणि गोळवलकरांच्या पुतळ्यासमोर नाही नतमस्तक होत, महात्मा गांधींच्या पुतळ्यापुढे होता. त्यांना कोणी ओळखत नाही तिकडे. सावरकरांना कोणी ओळखत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर किती ओळखतात तेही मला माहीत नाही, पण ते ओळखत नाही आणि म्हणून तुम्हाला ते गांधींचं घ्यावं लागतं. आणि म्हणून नागपूर आम्ही सगळ्यात शेवटी ठेवलं की हा ज्यांचा तथाकथित बालेकिल्ला आहे तो बालेकिल्ला गांधीजींचा, विनोबाचा हे दाखवण्याची आम्हाला उर्मी होती आणि म्हणून आम्ही नागपूर सगळ्यात शेवटी ठेवलं. निर्भय बनोबद्दल मित्र 2 मिनिटात सांगतो. याला कोणीही नेता नाही, सगळे आपण कार्यकर्ते आहोत. याला कुठली हायरार्की नाही, कुठली संघटनात्मक बांधणी नाही, कोणी अध्यक्ष नाही, कोणी उपाध्यक्ष नाही. जो या चळवळीत येईल नागरिक म्हणून ते सगळे हे आपले अध्यक्षच आहेत असं म्हटलं तरी चालेल. ही चळवळ कोणतीही वर्गणी गोळा करत नाही. स्थानिक जे समविचारी मित्र असतात, लोक असतात, ते त्यांच्या खर्चातून आयोजन करतात. आम्ही आमच्या खर्चाने जाणं येणं करतो. या चळवळीला आपल्याला एकही पैसा गोळा करायचा नाही, कारण ज्या दिवशी आपण पैसा गोळा करू त्याच्या दुसऱ्या दिवशी ईडी आपल्या दारात येऊन उभी राहील. PMLA कायदा अनिल देशमुखांना लागला, आपल्यावरही लागेल. ईडीवर मी बोलणार आहे. आत्ता ते ज्येष्ठ आपले एक कार्यकर्ते म्हणत होते मी ईडीवर बोलणार आहे. ही एक व्यापक लोक चळवळ आहे. ही ज्याला सिव्हिल सोसायटी म्हणतो ती आहे. ज्याला असं वाटतं की मोदी आणि शहा यांच्यापासून देशाला, देशाच्या संविधानाला धोका आहे, ते सगळे निर्भय बनोचे कार्यकर्ते आहेत असं मी मानतो. आसिमनी सांगितलं तसं एक स्पष्ट राजकीय भूमिका घेऊन आम्ही कोणताही सामाजिक बुरखा पांघरलेला नाही. काही बुरखा आवरण नाही. सामाजिक कार्यकर्ते वगैरे ती आवरणं आम्ही फेकून दिली आणि एक स्वच्छ राजकीय भूमिका आहे की 2024 साली मोदी आणि शहा निवडून आले नाही पाहिजे, ही ती भूमिका. 25 सभांच्या अनुभवानंतर महाराष्ट्रातल्या तमाम गावांमध्ये आम्ही गेलो. बीडसारख्या ठिकाणी पण गेलो. औरंगाबाद, जालना, विदर्भ, मराठवाडा 25 ठिकाणच्या अनुभवानंतर हे मी आत्ता सांगतो. पत्रकार मित्रांनी नोंद करून ठेवावी. ज्यांना हा स्क्रीनशॉट सेव्ह करायचा असेल त्यांनी तो स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवावा. यांच्या विरुद्ध एवढा मोठा अंडर करंट की 2024 साली मोदी शहा निवडून येणार नाही. आज कोणाला तरी हा वेडेपणा वाटण्याची शक्यता आहे, पण आम्ही त्या लोकांमध्ये गेल्यानंतर आम्हाला हे दिसलं. आणीबाणी संपली तेव्हा तर मी काही 6-7 वर्षाचा होतो. मला काही आणीबाणीची माहिती नाही, पण माझे वडील असं सांगत होते आणि आधीची पिढी असं सांगत होती की आणीबाणीच्या नंतर उमेदवार मिळत नव्हते विरोधी पक्षाला, पण ज्याला उमेदवारी तो निवडून आला. आता ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी नाही.
आता ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी ही लढाई. आणि म्हणून आम्ही भारतीय लोक आम्ही मोदी आणि शहांचा पराभव करून दाखवू. एरवी त्यांचा पराभव करण्याचं आम्हाला काही कारण नव्हतं, पण ते आमच्या लोकशाहीला, आमच्या घटनेलाच नख लावायला निघाले, म्हणून आम्ही तो पराभव करून दाखवू. मित्र, इथे येण्याच्या आधी आम्ही दीक्षाभूमीवर गेलो आणि दीक्षाभूमीपासून आम्ही प्रेरणा घेतली की या देशातलं संविधान वाचवण्यासाठी आम्ही काय वाटेल ते प्रयत्न करू, पण संविधान आणि लोकशाहीची मोडतोड आम्ही होऊ देणार नाही, अशी आम्ही प्रतिक्रिया केली. ही एक बाजू मी सांगितली चळवळीची. दुसऱ्या बाजूने लोक म्हणून, आम्ही भारतीय लोक म्हणून आपल्याला राजकारणात हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला विरोधी पक्षांचं ऐक्य होईल हे पाहण्याची जबाबदारी आपली आहे. त्याचं कारण असं मजेशीर आहे की एक पक्ष जो 32% मत घेतो तो सत्तेत आहे आणि 68% मतं असलेली मंडळी विरोधी पक्षात आहेत, कारण 68% मतं 38 पक्षांमध्ये विभागली गेली. ते जर तोडायचं असेल तर आम्ही उद्धव ठाकरे असोत की पृथ्वीराज चव्हाण असोत की सगळे राजकीय नेते असो, आम्ही सगळ्यांना भेटतोय, आम्ही सगळ्यांशी संवाद साधतोय. आम्ही सगळ्या देशाच्या विरोधी पक्षांना हे चळवळ म्हणून, पीपल्स मुवमेंट म्हणून, सिव्हिल सोसायटी म्हणून हे आम्ही आवाहन करतोय की कमीत कमी 400 जागा असल्याच पाहिजेत जिथे यांना एकास एकच लढत होईल. त्याशिवाय हे हारणार नाहीत. एकास एक लढत नाही झाली तर हे हारतील, म्हणून देशभर 543 जागांचं काही होऊ शकत नाही, पण निदान 400 जागी जर हे ऐक्य झालं तर तुम्हाला हे सत्तेत दिसणार नाहीत असं मला वाटतं. अमृतकाळाच्या बद्दल बरंच काही बोलायचं आहे. अमृतकाळात अर्थकारणाचं काय चाललं हा महत्त्वाचा विषय आहे. आजकाल आपण फारसं त्यावर बोलत नाही. सांप्रदायिकतेवर आपल्याला बरंच झुलवत ठेवलं आहे आणि म्हणून अर्थकारणाचा दिवा कसा लागला आणि काय विझला ते आपल्याला कळत नाही. मी मित्र बाकी काही सांगणार नाही, माझं टिप्पणी काही नाही, मी फक्त आकडे सांगणार. 2014 डॉक्टर मनमोहन सिंगांनी सरकार त्यांचं मुदत संपली आणि आज या दोनचे फक्त मी काही आकडे आपल्या पुढे मांडतो, आपण ते विवेकाने ठरवा. पेट्रोलचा दर डॉक्टर मनमोहन सिंगांनी सोडलं त्यावेळेला 66 रुपये होता. आज नागपूरचा पेट्रोलचा दर 107 रुपये आहे. डिझेलचा दर डॉक्टर मनमोहन सिंगांनी सरकार सोडलं त्या दिवशी 52 रुपये होता. आज तो नागपूरचा दर 95 रुपये एवढा आहे. मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा बेकारीचा दर होता 21.22%. आज बेकारीचा दर 29% वाढलेला आहे. नोकऱ्या नाही आहेत, फक्त राम मंदिर, साहेबांचे फोटो, जिथे दिल तिथे साहेब, बस स्टँडवर गेलं साहेब, टॉयलेट मुताऱ्या सार्वजनिक साहेबाची छवी, एअरपोर्टला गेलो की साहेब, विमानात चढताना साहेब, विमानातून उतरताना साहेब. याला मेगॅलोमॅनिया असा शब्द आहे. ही एक वैचारिक बिमारी आहे. ही सगळीकडे मी दिसायला पाहिजे ही वैचारिक बिमारी आहे. सगळीकडे यांची छबी असते. संपत सरळ नावाचे कवी आहेत, मला वाटतं पारोमिता त्यांनीच पाठवला का काय मला तो व्हिडिओ. संपत सरळ नावाचे कवी आहेत. त्यांनी म्हटलं की हमारे प्रधानमंत्री इतनी बार कपड़े बदलते हैं कि अगर वो स्विमिंग के लिए स्विमिंग पूल में जाते हैं तो एक कपड़े रहते, ऊपर आते तो अलग कपड़े रहते. फक्त मी परवा दगडूशेठला आले, देवाकडे पाठ करून कॅमेरा म्हणला ते नमस्कार करते. त्यांच्या आयुष्यात जो काय सर्व आहे तो कॅमेरा म्हणे, त्याच्याशिवाय काही नाही. 12-15 माणसाची टीम घेऊन नकतो हा माणूस. काय देशाचं दुर्दैवाची परिस्थिती आली. ते ज्यांना आदर्श मानतात, ज्यांचा पुतळा त्यांनी भव्य केला, आता त्यांच्यापेक्षा भव्य पुतळा मोदींचा लवासात होणार आहे, मोठा होणार आहे. सरदारांपेक्षा मोठे झाले मोदी सगळ्यांपेक्षा. पण ज्या सरदारांचा पुतळा त्यांनी लावला त्यांची एक फक्त गोष्ट सांगतो की इंग्रज सरकार असं करायचं की जेव्हा जेलमध्ये आपले सत्याग्रही जायचे तेव्हा जातीवर त्यांना वाटून द्यायचं. म्हणजे दलित असलं तर तो म्हणायचं तू पायखाना साफ कर, ब्राह्मण असला तर त्याला म्हणायचे तू पोलिसला मदत. तर गांधीजींनी सांगितलं हे आपल्याला उलटं फिरवायचं आणि जो ब्राह्मण असेल तो पायखाना घासेल. गांधीजींनी क्रम बदलला. सरदार पटेलांनी गांधीजींना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यात सरदार म्हणतात की बापू मैं जब जब भी जाता हूँ जेल तो ये आपका बामन म्हणजे महादेव भाई देसाई ये मेरे साथ आता है और ये आता है तो मुझे पैखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. या देशातल्या सर्वोच्च जागी बसलेल्या माणसांचं एकेकाळचं स्वप्न होतं की मी इतकी सेवा करावी की पैखाना पण मी साफ करावा. आज हे साहेब आल्यानंतर भारत किती दुर्दैवी परिस्थिती येऊन बसला हे बघून वाईट वाटतं. म्हणून आपण सगळे इथे आहोत, म्हणून आपण त्यावर विचार करतो. अन्यथा आपल्याला तो विचार करण्याची काही एक गरज नव्हती.
असो, हरदासाची कथा पुन्हा मूळ पदार आणू. US डॉलर यांचे जेवढे भक्त इथे त्याच्यापेक्षा जास्त परदेशात आहेत. ते तिथून लिहित असतात भारत कसा विकसित. अरे मग ये ना इथं, तिथे काय बोंबलत बसला, इथे ये, नोकरी कर, इथे राहा, नागपूरमध्ये राहा, पुण्यामध्ये. ते सांगतात US डॉलरचा दर होता, मनमोहन सिंग गेले त्या दिवशी 63 रुपये, आणि आता तो आजचा दर आहे 83.24 रुपये, रुपयाचं अवमूल्यन. भारतावर कर्ज किती आहे तुमची काय कल्पना आहे? भारतावरचं कर्ज डॉक्टर मनमोहन सिंगांनी सरकार सोडलं त्या दिवशी होता 461 बिलियन US डॉलर. आज ते आहे 1669 बिलियन US डॉलर. 4 पट कर्ज आपल्या देशावर आहे. हे सगळीकडे सांगत फिरतात विकास झाला, विकास झाला. ते गडकरी तुमचे विकास पुरुष, त्यांच्यावरही मी बोलणार आहे. आज सब पे बात होगी, मोहन भागवत पे होगी, नरेंद्र मोदी पे होगी, अमित शाह पे भी होगी, गडकरी पर भी होगी और देवेंद्र फडणवीस पर भी. आज सबकी बात होगी. मन की बात नहीं, ये जन की बात होगी, ये मन की बात नहीं है. कर्ज साहेबांनी 4 पट वाढवून ठेवलंय. 1669 US डॉलर बिलियन US डॉलर एवढं कर्ज भारतावर आहे. आनंदी राष्ट्र निर्देशांक असतो. तुमच्या देशातील नागरिक आनंदी आहेत का? मनमोहन सिंग गेले तेव्हा आपण 138 देशांमध्ये 111व्या जागेवर होतो. ती पण चांगली जागा नव्हती, वाईटच होती. पण आता आपण 126 वर पोहोचलो. पाकिस्तान आपल्यापेक्षा जास्त आनंदी राष्ट्र आहे. म्हणून ते बिचारे आपल्याला नेहमी सांगतात जा पाकिस्तानात. काँग्रेसवरती मी, निखिल वागळे सर, असीम, आम्ही जेव्हा 2011 ते 14 इथे अनेक लोक साक्षी आहेत बसलेले, जेव्हा आम्ही काँग्रेसवर टीका करायचो, खूप टीका आम्ही काँग्रेसवर करायचो, पण काँग्रेसवाले आम्हाला कधी म्हणले नाही की जा पाकिस्तानात. काँग्रेसवाले म्हणायचे आम्ही आमच्या श्रेष्ठींना समजावून सांगू. आता यांच्याबद्दल बोललं की हे म्हणतात डायरेक्ट जा पाकिस्तानमध्ये, व्हिसा तयार आहे तुमचा. त्या पाकिस्तानचं सुद्धा ते आनंदी राष्ट्र आहे आपल्यापेक्षा. ग्लोबल हंगर इंडेक्स, भूक, माणसाची सगळ्यात प्राईम गरज, अन्न वस्त्र निवारामध्ये अन्न पहिले येतं. भूकमारीमध्ये भारत 55व्या स्थानावर होता मनमोहन सिंग जेव्हा गेले. आज तो 107व्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे पाकिस्तान 8 देश आहे. पाकिस्तान 99व्या स्थानावर आहे भूकमारीमध्ये, भारत 107. लाज वाटली पाहिजे मोदी शहांना, लाज वाटली पाहिजे गडकरी फडणवीसांना की कोणतं राज्य आपण चालवतो. या तुमच्या राज्यात जर लोकांना खायला मिळत असेल तर चुलीत घालायचे का तुमचे मेट्रो आणि ते सगळे विकास? ते गडकरीकृत सिमेंटचे विकास त्याच्यावर येतो मी, ते चुलीत घालायचं का? लोक उपाशी आहेत देशात. 107वा नंबर जर तुमचा भूकमारीमध्ये असेल तर तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे. NPA, बँकांनी पैसे, बँकांचे बुडणे. NPA अकाउंट म्हणजे ते काही कामाचेच नाही, ते पैसे गेले वाया. मनमोहन सिंग गेले त्या दिवशी 2,16,000 कोटीचे NPA भारतात होते. आज ते 4,24,000वर पोचलेले आहेत. कुठे नेला भारत मोदीजी? आपण पण वेड्यो. ते म्हणत होते ना आपण वेगळंच काहीतरी समजलो. ते म्हणले आजचे दिन आने वाले. ते अदानी अंबानीला होते, आपल्याला नव्हते. तुम्ही विचारलंच नाही त्यांना कोणाला आजचे दिन. ते आजचे दिन म्हणले चुनावी जुमला, त्यांचा तो पूर्ण झाला. आपण वेडे आहोत की देशाचं अर्थकारण. मित्र हो, मला वाईट याचं वाटतं की एकही मीडिया हाऊस हे अर्थकारण आपल्याला सांगत नाही. 24 तास आपल्याला भारताची कशी प्रगती झाली, कसं रेल्वेचं उद्घाटन, स्टेशन मास्टरचं काम, हिरवा झेंडा दाखवायचं. मोदी सगळीकडे फिरतात हिरवे झेंडे दाखवत. गाड्या झाल्या की मोदी आलेच तिथे हिरवे झेंडे दाखवायला. हे सांगितलं जात नाही की या देशाचं अर्थकारण कोणत्या वळणावर आहे. हे सांगितलं जात नाही की या देशातला भ्रष्टाचार कुठे पोचलेला, हे सांगितलं जात नाही. पहिला भ्रष्टाचार यांनी सुरू केला नोटाबंदी. तुम्हाला आठवतं का? ते 8 वाजता आले होते, आज रात 12 के बाद तुकडे बन के रह जाएंगे वगैरे वगैरे. मंत्रिमंडळ कुलपाट ठेवलं होतं, कोणाला कळू दिलं नव्हतं. हुकुमशहाचं वैशिष्ट्य असतं, त्याचा कोणावरही विश्वास नसतो. हिटलर कधी शांत झोपायचा नाही, मागे पुढे इकडे तिकडे बघतच राहायचं. हुकुमशहाचं वैशिष्ट्य, त्याला कधीच झोप लागत नाही, कारण त्याच्या मनातच चोर असतो. मनात पाप असतं की आपल्यासारखे सगळेत का काय, असं त्याला वाटत असतं. नोटाबंदीचा हिशेब आजपर्यंत देशाला दिला गेलेला नाही. 99% पैसा, जे हे सांगत होते की तो काळा पैसा आहे, आता श्रीमंत रस्त्यावर येणार आहेत. एकाही श्रीमंताला हार्ट अटॅक आल्याचं तुमच्या माझ्या वाचनात नाही. 3 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 5 लाख शेतकऱ्यांच्या आपल्या वाचनात आहेत, पण एकाही श्रीमंत माणसाला अटॅक आला नाही. त्याचं कारण या नोटा, 1000च्या आणि 500च्या जुन्या नोटा, एका राजकीय पक्षाने 20% कमिशन घेऊन रेग्युलराइज केल्या. नोटाबंदी ही कमाईची संधी होती त्या पक्षासाठी.
त्याच्यानंतर त्यांच्या जागा किती वाढल्या, त्याच्यानंतर प्रत्येक शहरातली त्यांची कार्यालय काय झाली आणि त्याला काय संगमरवरी दगड लागले ते लक्षात घ्या. नोटाबंदी हा फक्त चूक नाहीये, हा सुनियोजित भ्रष्टाचार आहे. मोठ्या करन्सीतले 20% कमिशनचा हा भ्रष्टाचार आहे. त्याच्यावर मोदींनी आजपर्यंत दुसरं कधीही देशाला हिशेब दिलेला नाही. PM केअर फंड, तो फंड माहिती अधिकारात येत नाही. CAG कडे कळत नाही, तो कोणाचा आहे माहिती नाही. त्याचे डायरेक्टर कोण माहिती नाही, तो माहिती अधिकारातच नाही. त्यामुळे तो फक्त केअर येत राहतो. अदानीची केअर हे घेतात, त्याच्या बदल्यात अदानी केअर फंडात पैसे टाकतो. असा तो केअर फंड हा दुसरा मोठा घोटाळा मोदी काळातला. तिसरा घोटाळा इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा, ज्याच्यामुळे आपल्या निवडणूक पद्धतीची संपूर्ण वाट लागली आणि ती भ्रष्ट झाली. तो इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा घोटाळा, ज्याच्यामध्ये कोणती पैसे देते कोणाला सांगणं बंधनकारक नाही. चौथा कॉर्पोरेट कर्जमुक्ती, बँका दिवाळखोर झाल्या. आता मी NPAचा आकडा सांगितला 4,24,000 कोटीचा. बँका दिवाळखोर झाल्या. हे कर्ज कोणी बुडवलं? 2 व्हीलर घेणारा माणूस, 4 व्हीलर घेणारा मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय माणूस, याच्याकडे बँका लगेच तकादे लावतात आणि गाड्या जप्त करतात. हे कोण लोक आहेत ज्यांना संसद 4,24,000 कोटीचा माफ करते लोन? ते लोन, त्या यादी जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हे कोणाचे बगलबच्चे आहेत. हे जे चाललंय राष्ट्रवादाच्या आडून, ते अर्थकारण हे लक्षात घ्या. हे मी अशासाठी सांगतोय की एकीकडे राष्ट्रवाद आणि भिडे आणि पोंक्षे आणि कोण नाही ते नौटंक्या बाहेर आणायच्या आणि मूळ मुद्दे लपून ठेवायच्या अर्थकारणातले, हे षडयंत्र लक्षात घ्या. म्हणून आपण या मुद्द्यांवर जास्त बोलण्याची गरज आहे असं मला वाटतं. काँग्रेसच्या काळात इथे बसलेले समाजवादी, कम्युनिस्ट बरेच लोक आहेत, आम्ही पण होतो, आणि आम्ही काँग्रेसच्या खाजगीकरणाला विरोध केला होता, मुत्तेमवार साहेब. आता ते खाजगीकरण तर दूर राहिलं, आता अदानीकरण झालं अर्थव्यवस्थेचं. भारतीय अर्थव्यवस्थेचं संपूर्ण अदानीकरण झालं, हे खाजगीकरण नाही. आता एकच माणूस आहे, त्याचे एअरपोर्ट पण आहे, त्याची बंदरं पण आहे. तो कोणता धंदा असा नाही की ज्याच्यात तो नाही. हा माणूस साहेबांच्या बरोबर विमानाने दिल्लीला जातो, दिल्लीवरून आणखी कुठे कुठे परदेशात जातो. मोदी गेले की अदानीचा दौरा का होतो, या प्रश्नाचं कोणतंही नैतिक उत्तर मोदी असोत, शाह असोत की मोहन भागवत असोत, त्यांनी या देशाला दिलेलं नाहीये. जे सत्तेचे करते धरते म्हणतात आणि जे आम्ही म्हणजे सत्ता म्हणतात, मोहन भागवतांना मी नागपूरमध्ये म्हणतोय की तुमच्यात जर हिम्मत असेल तर या भ्रष्टाचारावर बोला कधीतरी. म्हणायला संघ एक महज सांस्कृतिक संघटन है, संघाचा राजकारणाशी काही संबंध नाही. बूथवर कोण बसतात तुमचे संघ स्वयंसेवक? भारतीय जनता पक्षाच्या बूथवर कोण बसतं? ते काय बिगर राजकीय लोक आहेत का? संघाचं तर नागपूरमध्ये बोलायला मला आनंद होतोय, मला काय दुःख नाही. मला आनंद होतोय की संघाचं तर एवढं अवमूल्यन झालं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. म्हणजे पहिलेही ते अवमूल्यनच होतं, पहिले काही फार नव्हते. त्यांचं एवढं अवमूल्यन झालंय की कधी काळी भारतीय जनता पक्षाला संघाची राजकीय शाखा समजायचे, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय जनता पक्षाची सांस्कृतिक शाखा समजावी इतकं त्यांचं झालं. हिंमत नाही त्यांची बोलायची, ना मोहन भागवतांची हिंमत आहे, ना भैयाजी जोशींची हिंमत आहे, बोलायची सोय नाही त्यांना. ते फक्त बाहेर जाऊन प्रवचनं देतात नैतिकतेवर, भारतीयता म्हणजे काय, मुस्लिम हेही कसे. भारतीय घरात सुधरा आधी तुमच्या लोकांना, मग सांगा लोकांना. नाही तर सांगा की ते आमचं ऐकत नाही, ते एकदा सांगा तुमची इज्जत काय ते उघडी तरी पडू द्या. हे सगळं अर्थकारण, हा सगळा भ्रष्टाचार, हा संघाला माहिती नाही अशा कोणी समजुतीत राहू नये. या भ्रष्टाचाराचा संघ सुद्धा लाभार्थी आहे. आणि मी तर सांगेन, इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते असतील तर मी तर सांगेन की जर का पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर पहिलं काम करा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला CSR कोणी कोणी दिला ते एकदा खदेडून काढा. आता घाबरू नका. आता वाराणसीत बुलडोजर चालला विनोबांच्या संस्थेवर. आता घाबरू नका काँग्रेसवाल्यांनो. थोडीशी ही पण आता भाषा शिका. ती आपली भाषा नाही, ती गांधीजी, हे खरं आहे, पण यांचा पैसा कुठून येतो, संघाच्या गुरुदक्षिणेचा हिशेब कसा दिला जात नाही, आणि जी एक संघटना जी कुठेही तिची नाव नोंदणी नाही, ती देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकते, याचा आता विचार करण्याची गरज आहे. मोदींची भ्रष्टाचारावर भूमिका काय, हे या देशातला मीडिया मोदींना विचारत नाही. मोदी मुलाखत कोणाला देतात, काहीतरी नाव सांगितलं, तो हिरो, मला तर नावही नाही माहिती त्याचं, आणि तो काय विचारतो, आम कैसे खाना चाहिए, काट के खाना चाहिए. मोदींची हिंमत नाही कोणाला इंटरव्ह्यू देण्याची. काहीतरी मध्ये म्हणत होते राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स, म्हटलं अरे निदान प्रेस कॉन्फरन्स तर घेतात, घाबरून तर जात नाहीत मीडियाला. साहेब किधर बैठते डरके. एवढा मोठा 56 इंची माणूस पत्रकारांना घाबरतो.
एकही पत्रकार परिषद नाही रेकॉर्ड या देशाचं. अमेरिकेला गेले तर तिथे यांना सांगितले की नाही इथं ते काय चालत नाही, ते पत्रकार परिषद घ्यावी लागते, म्हणून ती बळबळच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यांचं मॉडेल लक्षात घ्या भ्रष्टाचाराचं. आता खरं भ्रष्टाचाराच्या मॉडेलवर मी गडकरींच्या नागपूरमध्ये काय बोलावं, तुम्हाला ते भरपूर माहिती आहे काय झालं ते. मागच्या मे महिन्यामध्ये मी हिमाचलला होतो. तिथे सुंदरलाल बहुगुणांच्या मुलाच्या नेतृत्वाखाली आंदोलन चाललं होतं. आंदोलन काय होतं, ते लोक म्हणत होते हे हायवे एवढे कशासाठी चाललेत हिमालय फोडून, हिमालयाची वाट लावून हे काय चाललंय, हे कोणत्या प्रकारचा हा विकास आहे. हिमालयातले पहाडीतले लोक, स्थानिक लोक लढत होते की आम्हाला हे रस्ते नकोत. गडकरी कोणासाठी करतायत ते, त्याचा खुलासा आता कॅगनी केला कोणासाठी करतायत. गडकरीकृत विकासाची दुष्फळं या देशाला दिसायला सुरुवात झालेली आहे. यावर्षी उत्तरांचलमध्ये, उत्तराखंडमध्ये यावर्षी भयानक स्थिती होती. बिल्डिंगच्या बिल्डिंग वाहून गेल्या. आपण ते हॉरिबल व्हिडिओ पाहिले असतील सगळ्यांनी व्हॉट्सअपमधून, आपल्याला ते आले असतील. या सगळ्या विनाशाला फक्त आणि फक्त नितीन गडकरींची विकासखोरी जिम्मेदार आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा विकास, याच्या पुढे गडकरींची विकास नीती काही नाही, आणि त्या विकास नीतीमुळे ही बर्बादी चाललेली आहे. उत्तरांचल असो की हिमालय असो, सगळ्या हिमालयाला नितीन गडकरींनी धोक्यात टाकलेलं आहे त्यांच्या परियोजनांमुळं. त्याच्यावर कधी काही या देशात चर्चा होत नाही. दुसरे सुपुत्र देवेंद्र फडणवीस, या नागपूरमध्ये 2012च्या हिवाळी अधिवेशनात, देवेंद्रजींना आठवत असेल नसेल तर कोणी आठवण द्यावी, त्यांनी सभागृह डोक्यावर घेतलं होतं विरोधी पक्षनेते म्हणून. सरकार लवासाच्या दारी, अशा मोठमोठ्या हेडलाईन दुसऱ्या दिवशी आल्या, आणि देवेंद्र फडणवीसांनी सभागृह डोक्यावर घेतलं. ते किती अभ्यासू आहेत, ते किती तळमळीचे आहेत, असा सगळा उदो महाराष्ट्रात झाला. यांच्या कार्यकाळात 5 वर्षात लवासावर यांनी एकही कारवाई केली नाही. हे आणि विनोद तावडे गाडीभर पुरावे घेऊन गेले होते सिंचनाचे, त्या गाड्या कुठे फसल्या माहीत नाही. डायरेक्ट सकाळचा शपथविधी दिसला आम्हाला अजितदादांबरोबर. काय गोड साजिरे गोजिरे दोघांनी तत्व सोडून दिलेली, आणि तो शपथविधी पाहिला आपण. मोहन भागवत अशा गोष्टी पाहतात का नाही मला माहीत नाही, कदाचित पाहत असतील. आणि पुन्हा अजितदादा आपल्याला सत्तेत दिसले. आदर्शवर देवेंद्र फडणवीसांनी काही केलं नाही. मी ह्या नागपुरातून देवेंद्र फडणवीसांना आव्हान देतो की त्यांनी मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षात कोणत्या भ्रष्टाचारावर भूमिका घेतली हे एकदा लोकांना सांगावं. नितीन गडकरींनी 5 वर्षात भ्रष्टाचारावर कोणती भूमिका घेतली हे लोकांना सांगावं. कोणत्या भ्रष्टाला शिक्षा झाली ते सांगावं. घोषणाच अशी आहे, न खाऊंगा न खाने दूंगा, जो भी खाएगा उसमें बीजेपी में लेके आऊंगा. घोषणा अशी आहे की जो पण खाईल तो बीजेपीच्या स्टेजवर. मला तर वाटलं होतं नवाब मलिक 1-2 दिवसात जाणार आहेत का काय, देवेंद्र फडणवीस बाहेरच बसलेत का काय दबवता. देवेंद्र फडणवीसांची इतकी वाईट अवस्था आहे की उद्या दाऊद इब्राहिम जर म्हणला मला बीजेपीत यायचं तर ते त्याचं स्वागत करतील. आणि भारतीय जनता पक्षाचा जो आमच्यावर सोडलेला सगळा तो ट्रोल गँग असते, ती दाऊद इब्राहिम किती चांगला माणूस आहे हे तुम्हाला व्हॉट्सअपमधून सांगत राहील. इतक्या वाईट अवस्थेला हा जगात सगळ्यात मोठा म्हणणारा पक्ष आला की या पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करणे. सुरुवात काय झाली होती, काँग्रेस मुक्त भारत. पंडित नेहरूंकडे 5वी बहुमत होतं, इंदिरा गांधींकडे होतं, राजीव गांधींच्या वेळेला त्याहून जास्त होतं. मुत्तेमवार साहेब त्यावेळेला संसदेत होते. 405 जागांचं बहुमत, 414 जागांचं बहुमत राजीव गांधीकडे होतं. पण ती मंडळी माजली नाही आणि त्यांनी जनसंघ मुक्त भारत, समाजवाद मुक्त भारत, कम्युनिस्ट मुक्त भारत या घोषणा दिल्या नाही. ही जी मस्ती यांना आली आहे, यांना असं वाटतं की आमचा पक्ष मोठा झाला म्हणजे देश आमच्या ताब्यात आला, तीच मस्ती आपल्याला उतरवायची. आणि यांना हे सांगायचं आहे की या देशाचे मालक मोदी शहा नाहीत, आम्ही भारतीय लोक, आम्ही या देशाचे मालक आहोत. तुम्हाला 5 वर्ष भाड्याने दिलंय घर, नीट वापरा, आणि नाही तर मालक म्हणून आम्ही तुम्हाला घरातून काढून टाकू. हे सांगण्यासाठी निर्भय बनो चळवळ. निर्भय बनो आमचा नारा नाही, ते श्रेय कोणी घेता कामा नये. तो ह्या देशाच्या बापाचा नारा आहे, महात्मा गांधींचा नारा आहे. चंपारणमधले निळीच्या शेतकऱ्यांना गांधीजींनी तो दिला की या जुलमी राजवटी विरुद्ध जर लढायचं असेल तर तुम्ही आधी स्वतः निर्भय व्हा. आणि आज तोच मंत्र तुम्ही आम्ही घेऊ गांधींकडून. आम्ही म्हणू की आता हा देश सुधारायचा असेल तर आम्ही स्वतः निर्भय होऊ, आम्ही स्वतः निर्भय होऊन बोलू. आम्हाला त्या परिणामांची काही एक चिंता नाही. उद्या माझ्या घरी ईडी आली, मला काही वाटणार नाही. उद्या इन्कम टॅक्स आले, काही नाही. CBIला काही नाही.
जे व्हायचं ते होईल, पण माझ्या बापाने मिळवलेलं स्वातंत्र्य यांच्यासारख्या लोकांमुळे मी जाऊ देणार नाही, ही निर्भय बनवची भूमिका. आम्हाला कोणालाही सत्ता नको, आम्ही त्या सत्तेच्या राजकारणात नाही, पण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या वाडवडिलांनी रक्त जे सांडलं त्याची आम्ही यांच्याकडून अवहेलना होऊ देणार नाही. आम्ही त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकणार नाही. ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळी घातली, ज्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आणि ज्यांनी राष्ट्रध्वज पण नाकारला, त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकण्याची आमची इच्छा नाही. हे म्हणजे असं झालं की उत्तर पेशवाईमध्ये आपल्याला माहिती आहे की त्रिंबकजी डेंगळे आणि यशवंतराव होळकर लढले पेशवाई वाचण्यासाठी, आणि इंग्रजांचा जो जॅक्सन फडकवला त्या बाळाजीपंत नातूंनी फडकवला भगवा उतरून. आता त्या बाळाजीपंत नातूच्या वंशावळीकडून आम्ही ऐकायचं की राष्ट्रध्वज कसा महत्त्वाचा, ती आमची अवकात नाही आहे. आम्हाला नीट कळतं काय आहे, आमचा झेंडा काय ते आम्हाला कळतं, आमचं राष्ट्रगीत काय कळतं, ते तुमच्याकडून ऐकायची आम्हाला गरज नाही. एक विकृत राजकारण मित्र हो या देशाचं सुरू झालं. मगाशी सांगितलं की संसदेच्या पायरीवर त्यांनी डोकं वगैरे ठेवलं होतं, नंतर संसदेच्या डोक्यावर पाय ठेवला. मला एक खासदार सांगत होते 2 महिन्याखाली, मी म्हटलं अहो ही एवढी विधेयक येतात, बिलं येतात, हे काय? ते म्हणले अहो तुम्हाला वाटतं का ते आम्हाला दाखव, अहो त्यांच्या पक्षाच्या लोक खासदारांना पण हे बिलं दाखवत नाहीत तर आम्हाला काय दाखवणार? अतिशय वाईट अवस्थेत आहे संसद. पंतप्रधान संसदेत येत नाहीत. देशाचा विरोधी पक्षनेता जेव्हा 20,000 कोटी अदानीचे काढतो यांना राग येतो. यांच्यावर बोलला तर नाही आला. किती प्रिय मित्र असावा, मित्र म्हणजे किती प्रिय असावा. 20,000 कोटीचा मुद्दा राहुल गांधींनी काढला, त्या क्षणी यांचा आग बबुला हो गई. आणि त्याच्यानंतर एक जुनी केस उकरून काढली, झोपलेला पिटिशनर जागा केला 3 वर्षांनी. सुरत कोर्टात गेले, सुरत कोर्टाने 2 वर्ष सजा सुनावली. खरं म्हणजे या प्रकारच्या केसमध्ये 6 महिन्याच्या वर कोणाला शिक्षा होत नाही. खरं तर 1-2 महिन्याची होती, जास्त होत नाही. पण 2 वर्ष का? त्याचं कारण लोकांना दुसऱ्या दिवशी कळलं की ओम बिर्ला एकदम सक्रिय झाले आणि सचिवालयाने राहुल गांधीची खासदारकी काढून घेतली. गुजरातच्या न्यायालयाने खालचा काय निर्णय देता, गुजरातचं सर्व ते न्यायालय शेवटी. पहा किती दैव दुर्विलास आहे. सरदारांचा आणि गांधींचा गुजरात आणि आता मोदी शहांचा गुजरात, एवढा तर फरक पडणार. त्या न्यायालयाने काही न पाहता निकाल दिला. सुप्रीम कोर्टने परत राहुल गांधींना संसदेत पाठवलं आणि हे सांगून की कारण सुद्धा दिले नाही, हे काय जजमेंट आहे का? आणि आता त्या गुजरातच्या न्यायाधीशाची बदली पण केली सुप्रीम कोर्टने. सुप्रीम कोर्टचे आभार मानावे तेवढे आहेत की एवढ्या दडपशाहीत ते काम करतायत. हा पक्ष सत्ता लालसेने इतका ग्रस्त झाला की काँग्रेसमुक्त भारत नंतर यांच्या घोषणा काय, तर जिथे काही हो, निवडून कोणी हो, सरकार आमचं. अरुणाचल प्रदेशमध्ये प्रयोग सुरू झाले, ते सगळ्या राज्यांमध्ये गोवा वगैरे झालं, महाराष्ट्रात ती बारी आली. यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र कधी नाही तो 50 खोकेवाला महाराष्ट्र म्हणून ओळखला जायला लागला. मी पुन्हा म्हणतोय, देवेंद्र फडणवीसांनी या राज्याच्या राजकारणाचं जेवढं अवमूल्यन केलं तेवढं कोणीही केलं नाही. माणसं सुरतला काय गेली, सुरतहून तिकडे गुवाहाटीला काय गेली, ते झाडं काय, ओके काय, काय काय चाललं होतं. हे सगळे दिवस देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला दाखवले. जे एक सुसंस्कृत राजकारण इथं होतं, जे काही दर्जाचं राजकारण होतं, त्याला देवेंद्र फडणवीसांनी नख लावलं असं म्हणायला लागेल. जे सरकार आलं, आता असेमनी त्याच्याबद्दल बोलून झालं, मी नाही बोलत. त्या सरकार कसं आलं आणि काय झालं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कसं गेलं सगळ्यांना माहिती आहे. आता त्यात काही परत मी बोलावं असं काही नाही. पण संपूर्ण राजकारणाचा पॅटर्न बदलून गेला हे लक्षात घ्या. मोदींनी भारताच्या राजकारणाचा पुरता विचका केला. इथून सुसंस्कृतपणा हद्दपार केला, इथून डिसेन्सी हद्दपार केली, इथून पारदर्शकता हद्दपार केली आणि लोकांच्या बद्दलची अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व हे पण मोदींनी हद्दपार केलं. एक असा पक्ष जो हे सांगतो की उत्तर प्रदेशात आम्ही एकही मुसलमान उमेदवार देणार नाही, हे उघडपणे सांगतो. हे भारताच्या राजकारणात पूर्वी झालं नव्हतं. हा देश गंगा जमनी तहजीबवरचा, हा देश सगळ्यांना घेऊन जाणारा, इथे एका समुदायाला आम्ही तिकीटच देणार नाही हे झालं नव्हतं. तेही मोदी काळात झालं. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने संपूर्ण लाच सोडली. तिथे ज्या प्रकारची कॅम्पेन झालं, ज्या प्रकारची भांडणं लावली गेली, आणि तरी ममता बॅनर्जी निवडून आल्या. ठीक आहे, पंतप्रधान म्हणाले की बजरंग बलीचं नाव घ्या आणि मत द्या. याच कारणासाठी बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्ष मतदानाला बंदी होती. निवडणूक आयोगाची हिंमत झाली नाही, कारण निवडणूक आयोगाने स्वतःचा पट्टा आता मोदी आणि शहांचा गळ्यात बांधून घेतलाय. निवडणूक आयोगाची हिंमत नाही झाली हे विचारायचं की हे विधान तर्कसंगत नाही, न्यायसंगत पण नाही आणि कायदेसंगत पण नाही.
आणि म्हणून तुम्हाला नोटीस का देऊ नये. एककाळी शेषनसारखी माणसं होती तिथे, आता ती नाहीत. निवडणूक आयोगाची हिंमत झाली नाही, एवढी दहशत. धार्मिक ध्रुवीकरण चालू आहे. मणिपूरमध्ये धार्मिक ध्रुवीकरण केलं गेलं, मैतेई विरुद्ध कुकी धार्मिक ध्रुवीकरण. हरियाणात आत्ता तेच चाललंय, आता सगळ्या राज्यांमध्ये होणार आहे. मी गृहमंत्र्यांच्या शहरातून बोलतोय आणि मी हे निर्भय बनोच्या सगळ्या सभांमधून सांगितलं, हे सांगायला मला आजही काही हरकत नाही की महाराष्ट्रामध्ये सांगली आणि अहमदनगर हे 2 जिल्हे आता भगवे प्रयोगशाळा झालेले आहेत. भिडेनी काहीतरी बोलायचं आणि वातावरण पेटवायचं. औरंगजेबाचं स्टेटस कोणीतरी मुलांनी ठेवलं. आता त्या मुलांचं काय स्टेटस आहे औरंगजेबाचं स्टेटस ठेवणार आहे? ते काही कोणी मंत्री आहेत, आमदार आहेत, काय काय आहेत ते? तेवढंही निमित्त पुरलं. आणि अशा मुलांनी असं स्टेटस ठेवलं हे देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांना कळलं, आधी ते दंगेखोरांना कळलं. सांगलीमध्ये माणसं मेटाडोरमध्ये भरून बाहेरची माणसं आणली गेली. पश्चिम महाराष्ट्रावर घातक प्रयोग होतोय. पश्चिम महाराष्ट्रावर घातक प्रयोग होतोय आणि सांगली आणि अहमदनगर ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुढच्या काळात हिंदुत्वाची प्रयोगशाळा राहील असं मला वाटतं. मणिपूरमध्ये जे झालं हे झाली, ही गोष्ट वाईटच होती. पण त्याच्यापेक्षा एक वाईट गोष्ट होती, ते म्हणजे या देशातली महिला शक्तीच काय, पुरुष शक्ती काय, कोणीच त्याच्यावर बोलायला तयार नव्हतं. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप चेक करा नातेवाईकांचे, मणिपूरबद्दल शांतता आहे. आणि अशा वेळेला शहाजोगपणे म्हणतात की आम्हाला राजकारणात नाही. अरे 2 स्त्रियांना नग्न करून समाज झुंड जर 1000ची फिरवत असेल तर तो मूर्खांनो, तो राजकारणाचा भाग नसतो, तो मानवतेचा भाग असतो. त्याच्यावर तरी बोला, त्याच्यावर तरी 2 शब्द बोला की हे घडलं, हे चांगलं नाही, एवढं तरी बोला. अभिव्यक्ती मारली जाती आहे. संजीव भट्ट काय कारणाने जेलमध्ये आहेत माहीत नाही, अजूनही जेलमध्ये आहेत. नवीन नवीन पोंक्षे आणि भिडे काढले जातात. तो परवा तो भिडे म्हणाला की म्हणे गांधीजींचे वडील मुसलमान होते, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. गांधीजींचे वडील कोणतेही असले तरी आमच्यासाठी ते गांधीजीच होते, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण ही जी नीच मानसिकता आहे, जिने आधी पंडित नेहरूंना छळलं, पंडित नेहरूंचा वंश मुसलमान कसा वगैरे, त्याची आता ही हिंमत होते की हा माणूस गांधींवर बोलतो. एक माथे फिरू माणूस काहीतरी विधान करतो आणि राज्यातले पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाहीत. द्वादशीवार सर, मला फार वाईट वाटलं लीलाताई, महात्मा गांधीचे पंटू त्यांना मुंबईहून पुण्याला यावं लागलं. असीमनीच ती तक्रार दाखल केली. आमच्या सगळ्यांच्या सह्या आहेत तक्रारदार म्हणून. गांधीजींचा पंटू पुण्याला काय येतो? तर ह्या भिडेवरती गुन्हा नोंदवण्यासाठी येतो. पण महाराष्ट्राच्या पोलिसला ती हिंमत नाही. IPS दर्जाचे DCP त्यांनी आमचा अर्ज घेतला आणि ते म्हणले की मला जरा याचा अभ्यास करावा लागेल. म्हणलं ते अभ्यासाची संस्कृती फडणवीसांची ठेवा तुमच्याकडे, कारवाई काय करतं ते सांगा. अभ्यास करतो म्हणजे मी फडणवीसांना विचारतो गुन्हा दाखल करायचा की नाही, मग फडणवीस भागवतांना विचारतील गुन्हा दाखल करायचा की नाही. कोण राज्य करतं या देशावर हे विचारण्याची वेळ आली की IPS पोलीस जे निष्ठेची शपथ घेतात, जे आपल्या पगारावर चालतात, ते काय करतात हे विचारायची वेळ आलेली आहे. यंत्रणांचा मुक्त गैरवापर चालू आहे. मी आलो ईडीच्या ध्रुवपदावर. ईडीचं मी काय नागपूरमध्ये उदाहरण देणार. इथे आपल्याला अनिल देशमुखांची केस सगळ्यांना माहिती आहे. 100 कोटी रुपयांचा चार्ज लावला होता आणि आत्ता हायकोर्टमध्ये सांगितलं की 1.71 कोटीचा, तेही त्यांच्या नावावरचा घोटाळा नाही आहे. ईडीला सगळ्यात जास्त जर आज कोणाला जाब विचारायची वेळ असेल तर ती ईडीवर विचारायची वेळ आहे. आम्ही 9 तारखेला ईडीच्या मोर्चाची परवानगी मागितली होती. 9 ऑगस्टला क्रांतीदिनी आम्ही असं म्हणलं की आम्ही हुतात्मा चौकातून निघणार आणि आम्ही ईडीवरच मोर्चा काढणार त्यांच्या कार्यालयावर. आम्ही त्यांना म्हणणार की नारायण राणेपासून प्रताप सरनाईकांपासून अनेक जण, त्यांच्यावर तुम्ही कारवाई तर सुरू केली, पण ते भारतीय जनता पक्षात किंवा मिंदे गटात गेल्यानंतर ती कारवाई का थांबली याचा आम्ही जाब विचारतोय तुम्हाला, कारण आम्ही तुमचे मालक आहोत. तुमचे पगार मोदी आणि शहाच्या खासगी स्टेटतून होत नाहीत, ते आमच्या करातून होतात आणि म्हणून ईडी सुद्धा आमचे नोकर आहे. अनिल देशमुखांची केस विस्मयकारक आहे. मी सगळी कागदपत्र आहेत माझ्याकडे, त्या हायकोर्टच्या ऑर्डर पण आहे. तुम्ही चार्ज काय लावला की कोणीतरी म्हणलं नंबर 1 म्हणून, आणि तुम्ही मतलब अर्थ काढता की नंबर 1 म्हणजे गृहमंत्री. स्वतः हायकोर्ट म्हणत आहे की नंबर 1चा अर्थ अपॅरंटली पोलीस कमिशनर म्हणजे हे परमवीर सिंग असण्याची शक्यता आहे. परमवीर सिंगवर काय कारवाई केली फडणवीसांनी? परमवीर सिंगाला बक्षीस मिळालं. परमवीर सिंगांवर फडणवीसांनी काय कारवाई केली? त्यांनी जरा नैतिकता स्वतःची तपासून सांगावं.
परमबीर सिंगला नंबर 1 जर म्हणत असेल सचिन वाझे, तर परमबीर सिंगांवर तुम्ही काय कारवाई केली आणि 1 वर्ष अनिल देशमुखांना जेलमध्ये का ठेवलं? यांना लोकांची आयुष्य म्हणजे इतकी मातीमोल वाटतात का की उचललं आणि 1 वर्ष जेलमध्ये टाकलं? ही हुकुमशाही आहे. वर तोंड घेऊन यांचे भक्त विचारतात की देशात कुठे हुकुमशाही? तुम्ही बोलताय ना, अरे आम्ही तर बोलतच राहू, पण एखाद्या माणसाला काहीच्या काही शिक्षा देऊन 1 वर्ष जेलमध्ये टाकणं. नवाब मलिक पण काल बाहेर आले. ही ईडीची मस्ती आहे, ही त्यांची नाही, ही ईडीची मस्ती आहे. आणि ईडीची मस्ती सुद्धा नागरिक म्हणून आपल्याला उतरावी लागेल. आम्हाला सांगितलं गेलं की सगळ्या त्या दक्षिण मुंबईत 144 लागू 2 तासात आमचा अर्ज दिला त्यांनी परवानगीचा आणि 2 तासात आम्हाला रिप्लाय आला की परवानगी नाकारली. का बरं? आम्ही काय भांडणारे नागरिक हो? आम्ही काय तलवारी घेऊन मिरवणुका काढतो का? आम्ही काय चाकू सुरू घेऊन येतो? आम्ही लिहिलं होतं आमच्या अर्जात की शांततामय मार्गाने अहिंसेने आम्ही गांधींना मानतो, आम्ही हिंसक नाही. आम्ही येतो. का ईडीला लाज वाटली? का देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांना भीती वाटली? हे कळायला मार्ग नाही. अरे खरी तर गरज ही देवेंद्र फडणवीसांना सांगायची आहे, निर्भय बनो, तुम्ही निर्भय बना फडणवीस. आणि जी गुन्हेगारी चालली आहे, राज्यभर जो दर वाढलाय, नागपूरमध्ये गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणावर आहे. देवेंद्र फडणवीस निर्भय बनून गुन्हेगारांवर तुम्ही कारवाई करा, हे सांगण्याची वेळ आलेली आहे. ईडीला पीएमएलए ऍक्टचं हत्यार मिळालेलं आहे. ओटसूट तो पीएमएलए ऍक्ट लावतात. फार तर फार देशमुखांच्या केसमध्ये करप्शनचा चार्ज लावला असता मी समजू शकलो असतो. तो ईडी कुठून आली त्यात? ईडीच्या बाबतीतलं एक रहस्य लक्षात घ्या मित्र, का आपल्याला या ईडीला वठणीवर आणायचं आहे. आपण लवकरच एका नव्या आंदोलनाची घोषणा पण करू आणि आपण ते जिल्ह्यात करू ईडीच्या विरुद्ध. त्याची तारीख आपण ठरवतोय, ती लवकरच ती पण आपण घोषणा करू. ईडीला वठणीवर आणायचं ते याच्यासाठी की कन्व्हिक्शन रेट जो ईडीचा तो फक्त 0.5% आहे, असं तृणमूलच्या खासदारांनी परवा लोकसभेत सांगितलं. 0.5% याचा अर्थ असा आहे की 100 जर लोकांवर ईडीने कारवाई केली तर अर्ध्या माणसाला ते आत टाकू शकतात. पूर्णांकात बोलायचं झालं तर 200 लोकांवर कारवाई झाली तर एका माणसाला अटक होऊ शकते. इतका ईडीचा तपास तकलादू आहे. हा एक मुद्दा असतो. किंवा तसं नसेल तर ईडी 99 लोकांना डामतीये मुद्दामात यांच्या राजकीय सोयीसाठी, आणि कन्व्हिक्शन रेट काही असला तरी त्यांचे राजकीय भवितव्य उद्ध्वस्त करते. महाराष्ट्रातले असे 22 नेते, यादी काढली होती अंजली दमानेंनी, 22 नेते असे आहे ज्यांच्यावर ईडीनी कारवाई थांबवली. ईडी ही प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे भारतीय जनता पक्षाची. खाजगी जायदाद झाल्यासारखी ईडी वागते, ती सीबीआय वागते. त्याच्याविरुद्ध आपल्याला लोक म्हणून लढावं लागेल. सीबीआयला मागेच पिंजऱ्यातला पोपट वगैरे म्हणलं होतं, पण आता तर पिंजराही गेला आणि पोपटही तिकडे गेला. सीबीआयची अवस्था ईडीपेक्षा वेगळी नाही. सीबीआयचा कन्व्हिक्शन सुद्धा ईडीपेक्षा वेगळा नाही. ईडीचं आणि सीबीआयचं काम एकच आहे, दुसऱ्या पक्षातले सगळे भ्रष्ट त्यांच्यावर कारवाई सुरू करतील आणि त्यांना भारतीय जनता पक्षात पाठवायचं. ईडी ही भारतीय जनता पक्षाचा गेटवे नवा. संस्था यांनी इतक्या बिघडवून टाकल्या, निवडणूक आयोगाबद्दल पण मी बोललो, संस्था यांनी इतक्या बिघडवून टाकल्या की सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा हे दबाव टाकायला लागले. रंजन गोगोई राम मंदिराचा निर्णय देतात आणि दुसऱ्या महिन्यात भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार होतात. याचा अर्थ यांनी सुप्रीम कोर्टपर्यंत यांची काळी छाया पडलेली आहे. यांची काळी सावली आता सुप्रीम कोर्टपर्यंत पडलेली आहे, जिथे लोकांना शेवटची आशा असते तिथपर्यंत. आणि फार अभिमानाने म्हणतात की म्हणे मोदी वॉशिंग मशीन आहे, त्याच्यात म्हणे कोणी टाकला की तो शुद्ध होतो. आणि हे सगळं दाबण्यासाठी दुसऱ्या बाजूला एक भंपक राष्ट्रवाद आपल्याला शिकवला जातो. परवा मोहीम झाली, हर घर तिरंगा. एक त्यांच्या जगातल्या मोठ्या पक्षाचा कोणी कार्यकर्ता येतो का, मी वाट पाहत होतो की माझा झेंडा द्यायला येतो का. त्याला सांगितलं असतं, अरे तुझ्या आजोबांना, भागवत आजोबांना 4-5 वर्षापूर्वी कळलं हा झेंडा आहे, माझ्या वडिलांना फार पूर्वीपासून कळलं, ते खादी ग्रामोद्योगातून येतानाच झेक वेगळं. संघाला आत्ता कळलं की तिरंगा आपला झेंडा आहे. 2-3-4 वर्ष झाली काहीतरी, त्याच्यासाठी लोकांनी सत्याग्रह केलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचं उत्तर दिलं पाहिजे की तिरंगा भारताचा झेंडा आहे त्यांना किती साली कळलं आणि कधीपासून त्यांनी तो फडकावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकदा, मी तर म्हणेन मी शाखेत जायला तयार आहे, मी उद्यापासून शाखेत जायला तयार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फक्त मला मनुस्मृती दहन करून दाखवावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनुस्मृती जाळणार आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक या संघ या देशात समता आली पाहिजे हे म्हणणार आहे का? का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सावरकरांसारखा दलितांना पतित पावन मंदिरं बांधून द्या असं म्हणणार आहे? हा मुद्दा आहे. ते समता का समरसता हे पहिलं ठरवा, मग देश तुमच्याबद्दल ठरवेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने झेंडा वंदन 4-5 वर्षाखाली सुरू केलं.
त्यांचे मूर्ख भक्त आम्हाला ज्ञान देतात की ते जिंदलची याचिका त्याबद्दल नव्हती. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला देशात कधीही कुणालाही तिरंगा लावायला बंदी नव्हती. होत असेल तर इथे सांगावं, राजकीय पक्षाची सगळी मंडळी बसलेली आहे. तशी कोणालाही बंदी नव्हती. यांना हे आत्ता उमगलं की आपला झेंडा तिरंगी आहे. आधी तर त्यांनी भगवा हाच, आता ते संभाजी भिडेंनी रॅली काढली होती सांगलीला. काय अटक केली? फडणवीस काय करतायत? पोलीस काय करतायत? संभाजी भिडे 15 ऑगस्टला रॅली काढतो सांगलीमध्ये आणि म्हणतो की ह्या देशाचा ध्वज भगवा असला पाहिजे. काय केलं पोलिसांनी? कुठे चाललंय हे राज्य? धडधडीतपणे तिरंग्याचा अपमान, पण त्याच्यावरती देशद्रोहाची कारवाई मात्र होत नाही. खरं यांचं दुःख वेगळं आहे आणि ते फार जुनं आहे. हे आजचं दुखणं नाही आहे, ते जुनं दुखणं आहे. खरं यांचं दुखणं असं आहे की जेव्हा सत्तेच्या वाटाघाटी फाळणीच्या होत होत्या, तर फाळणीच्या वेळेला हिंदूंचा पक्ष काँग्रेस होता आणि यांना कोणी जुमानत नव्हतं. मी काही थोडीफार आकडेवारी आता सांगणार आहे थोडीशी, ती पण ऐकून घ्या. सावरकरांची हिंदू महासभा निवडणूक, आता सुरेश द्वादशीवार सर प्रत्यक्ष इथे काय, आता मी त्यांच्यासमोर बोलावं, पण आकडेवारी सांगतो. 1951ला पहिली निवड झाली, 52ला सावरकरांच्या पक्षाने 489 जागा देशभर लढवल्या लोकसभेच्या. त्यांच्या वाट्याला 4 जागा आल्या. त्यानंतर 57ची निवडणूक आली, 494 उमेदवार उभे केले, त्याच्यापैकी 2 निवडून आले. 1962ला 494 उभे केले, 1 निवडून आला. हे सावरकरांच्या हयातीतलं गणित आहे. सावरकर इथपर्यंत जिवंत आहेत. 67ला यांच्या पक्षाने सावरकर गेले होते, 520 जागा लढवल्या, त्यापैकी 1 जागा निवडून आली. आणि 1971, 1977, 1980 आणि 1984 सावरकरांच्या हिंदू महासभेला 0 जागा मिळाल्या. देशाच्या राजकारणात हे कुठेही नव्हते. आज सावरकरांचं नाव गांधी आणि नेहरूंबरोबर घेतलं जातं. गांधी, नेहरू, सावरकर कोणत्याच महापुरुषाचा? अरे सावरकरांना आम्ही महापुरुष मानतच नाही. मी चला बोला पुढे. कशासाठी महापुरुष मानू? किती प्रेझेन्स होता सगळ्या देशभर. बाहेर आईन्स्टाईन म्हणत होता की महात्मा गांधी हा माणूस होऊन गेला आहे, पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही. सावरकरांबद्दल एक विधान दाखवा बाहेरच्या कोणी माणसांनी केलेलं. सावरकरांचा महाराष्ट्रातले 3-4 जिल्हे सोडले तर प्रभाव दाखवा बाहेरचा, सावरकरांचा काय होता. सावरकरांची देशभक्ती आणि त्यांचं ते अंदमानचं वगैरे ठीक आहे, आम्हाला त्याबद्दल आदर आहे, आमचं काही म्हणणं नाही. पण सावरकर म्हणून राष्ट्रपुरुष होत नाहीत, कारण काळ्या पाण्याची शिक्षा त्याच वेळेस हजारो कैदी तिथे भोगत होते. सावरकर एकटे नव्हते. आता सावरकरांना राष्ट्रपुरुष म्हणतील, उद्या हेडगेवार गोळवलकरांना म्हणतील आणि परवा तुम्हाला भिडे आणि पोंक्षाला सुद्धा महापुरुष म्हणायला लावतील. सावध राहा, सावध राहण्याची वेळ आहे. तर काँग्रेस हा पक्ष हिंदूंचा आणि हिंदूंचा नेता महात्मा गांधी, हे यांचं खरं दुःख आहे. गांधींना मारलं ते 55 कोटीचे बळी वगैरे भंकस आहे सगळी. ते आपल्याला पुस्तकातून कुरुंदकरांसह यदी फडकेंनी नथुरामायण लिहिलं. सरांनी साधनेमध्ये खूप छान लेख लिहिले होते, सुरेश द्वादशीवार सरांनी. मला त्यांची मालिका आठवते. गांधी जिवंत असेपर्यंत हिंदुत्ववाद्याची, कुठल्याही रॅडिकल लोकांची, जातीयवाद्यांची सत्ता येऊ शकत नाही, म्हणून गांधींना मारलं. आणि त्या गोडसेचा आता उदो चाललेला आहे. पंडित नथुराम गोडसे वगैरे, काय त्याची जयंती वगैरे साजरी होते. आणि हे सगळं करण्याच्या आडून अर्थकारणाचं जे लपवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालतात. यांचा राष्ट्रवाद नागडा केला कोणी? यांच्याच राज्यपालांनी, सत्यपाल मलिक. कोणी विश्वंभर चौधरी, नासिम सरोदे नाही बोलले त्याच्यावर. यांच्या पक्षाचा राज्यपाल बोलला की यांनी माणसं, जवान मारले यांनी निवडणुकीसाठी, हे यांच्या पक्षाचा राज्यपाल बोलला. दुसरा यांच्या राष्ट्रवादाची चिरफाड परवा मणिपूरमध्ये झाली. मणिपूरमध्ये पोलिसांनी मणिपूरच्या FIR केला. कोणावर माहिती आहे? भारताच्या सैन्यावर, मिलिटरीवर. आसाम रायफल्स ही सगळ्यात जुनी भारताची पॅरामिलिटरी फोर्स, त्याच्यावर त्यांनी FIR दाखल केला. मला फक्त सांगा की हाच जर FIR पश्चिम बंगाल सरकारने मिलिटरी विरुद्ध केला असता तर काय झालं असतं? यांनी या देशात रान पेटवलं असतं. पश्चिम बंगाल सगळा देशद्रोही ठरवला असता टागोरांचा. आणि यांनी सांगितलं की बघा कसे देशद्रोह, म्हणजे यांनी केलं तर चालतं, दुसऱ्यांनी केलं तर देशद्रोह. हे यांचं गणित आहे. अजून एक मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला म्हणायचं आहे, जसं मी मनुस्मृतीचंही म्हणालो, झेंड्याचं म्हणालो. राष्ट्रीय स्वयंसेवकांनी गोडसेचा निस्संदिग्ध शब्दात निषेध करून दाखवावा. एकदा म्हणा की गोडसे चुकला, एकदा तर म्हणा. महात्मा गांधी प्रातस्मरणीय, पण गोडसे पण प्रातस्मरणीय, ही काय गोष्ट आहे?
ही कोणती बाब आहे की दोघंही प्रातस्मरणीय आहेत? ह्या सगळ्या राष्ट्रवादातून आपल्याला असं सतत बिंबवत जायचं की तुम्ही तुच्छ नागरिक आहात, तुम्हाला काही कळत नाही, आम्हाला देश कळतो, आम्हाला स्वातंत्र्य कळतं, यांचा लढ्यात सहभाग शून्य. कोणीतरी परवा मीम बनवलं होतं, मी ते फेसबुकवर टाकलं की स्वातंत्र्य लढ्यात आमची कोठेही शाखा नाही, असं ते आलं होतं. एक भंपक राष्ट्रवाद जो देशाला घेरू नये, एक भंपक राष्ट्रवाद जो इथल्या मूळ संस्कृतीच्या विरोधातला आहे. इथली मूळ संस्कृती तशी नाही. मी 2013 साली अण्णांच्यावर अमेरिकेत गेलो होतो आणि तिथल्या लोकांना विचारलं की आम्ही एक गरीब देश आहोत, आमचं तुम्हाला का आकर्षण आहे, का वाटतं तुम्हाला कधी अमिताभ बच्चनला बोलव, कधी विद्या बालन, का वाटतं? तर त्यांनी मला असं सांगितलं आणि ते ऐकून मला स्वतःचा भारतीय म्हणून अभिमान वाटला. त्यांनी असं सांगितलं की एवढे सगळे प्रदेश, एवढ्या भाषा, एवढ्या बोली, एवढे अन्नपदार्थ, एवढ्या चालीरीती, तरी तुमचा देश आहे की याचा आम्हाला अप्रूप आहे. त्या देशाच्या एकतेला संघ, भाजपा आणि मोदी शहा सुरुंग लावत आहेत आणि एक जिन्सी, एक सांस्कृतिक असं काहीतरी करायचं त्यांचं कारस्थान घडतं आहे. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध आपल्याला बोलावं लागतं, अन्यथा बोलण्याचं काही कारण नव्हतं. 2-3 मुद्दे शेवटचे घेतो आणि मी थांबतो. वाराणसीची तोडफोड परवा झाली, सर्वहारा संघाच्या विनोबांच्या एका वास्तूची तोडफोड झाली. हे कृत्य तालिबानांनी बमायाच्या बुद्धमूर्ती फोडण्याच्या पेक्षा कमी नव्हतं. सुप्रीम कोर्टासमोर तुषार मेहतांनी कबूल केलं होतं, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्ट समोर त्यांनी कबूल केलं होतं की हे निर्णय होईपर्यंत पाडलं जाणार नाही. हा डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचा आता अवमान झालेला आहे आणि ते पाडून टाकलेलं आहे. ही तालिबानी वृत्ती, अफगाणिस्तानातल्या मुसलमानांना आधी तालिबानी गोड वाटले होते. त्यांना असं वाटलं की हेच आपले खरे धर्मरक्षक, यांच्याचमुळं आपला धर्म टिकून राहील. पण हळूहळू त्या बंदुका तालिबान्यांच्या ज्या आहेत त्या मुसलमानांकडेच वळल्या आणि ते बायकांना सांगायला लागले की बुरखा घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, जीन्सची पॅन्ट घालायची नाही, अमकं करायचं. ते हिंदू राष्ट्र इथल्या माता बहिणींना पाहिजे का हे त्यांनी एकदा स्वतःला ठरवावं. तुमची जर परत सती जाण्याची तयारी असेल तर आणा हिंदू राष्ट्र, काही प्रॉब्लेम नाही. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जे स्वातंत्र्य, समता आणि न्याय सांगतं, त्या प्रत्येक गोष्टीचे धज्जे उडवले मोदी सरकारने. बंधुता तर कधीच गेली वैकुंठाला, बंधुतेचा तर काही संबंधच नाही, फक्त भांडणं लावणं चालू आहे प्रत्येकामध्ये. ते हिंदू राष्ट्र ज्यामध्ये तुम्ही माणूस नाही आहात. हिंदू राष्ट्र येणार म्हणजे भारताची राज्यघटना जाऊन मनुस्मृती येणार. आपण ती येऊ देणार नाही. आपण त्या पराभूत मानसिकतेत जायचं कारण नाही. घटना बदलली जाईल वगैरे आम्ही बदलू देणारच नाही. आम्ही भारतीय लोक, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत घटना नाही बदलता. राखीव जागांबद्दल नेहमी टाहो फोडणारा एक वर्ग आहे, राखीव जागा नको वगैरे. लक्षात घ्या, आत्ता जर संविधान वाचेल भारताचं तर संसदेत राखीव जागा आहे म्हणूनच वाचेल की निदान SC STचे खासदार उभे राहतील याच्या विरुद्ध. तुमच्याकडून अपेक्षा कमी आहे, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. आणि तिथला खासदारांचा नंबर लक्षात घेतल्यानंतर 63चा मला वाटत नाही मोदी शहा ही सत्ता पिपासू जोडीत तेवढं काही करेल. त्यांना सत्तेत राहायचं आहे अखंड. मोदींचं स्वप्न सत्तेत अखंड राहण्याचं आहे. अखंड भारत वगैरे ते बलग नाही. अखंड सत्तेत राहणाऱ्यांना ते परवडणार नाही आणि संविधान आम्ही बदलू देणार नाही. पण संविधानाच्या तोडमोडीकडे जाणाऱ्या प्रत्येक पायरीवर आम्ही उभे राहून तुमचा विरोध करू, हे आपल्याला निक्षून सांगण्यासाठी निर्भय बनव आंदोलन. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप काही आहे. हा प्रश्न तुमचा माझा नाही. आपण आपली पिढी गेली पुढे, आता आम्हालाही एका ठराविक वयात आम्ही गेलो. हा मुद्दा तुमच्या माझ्या मुलाबाळांचा आहे. हा मुद्दा इथे बसलेल्या आजोबांच्या नातवंडांचा आहे, आजीच्या नातवंडाचा आहे की तो उद्या काय शिकणार. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला सिलेबस तो शिकणार का तो पुन्हा वेद आणि मंत्र शिकणार, हा मुद्दा आहे. त्याचं जर उत्तर तुम्हाला नकारार्थी असेल तर यांना पाडणं गरजेचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत काय सांगावं. पंतप्रधान म्हणाले की आमच्याकडे पण प्लास्टिक सर्जरी पूर्वीच होती आणि त्यांनी ते उदाहरण दिलं की गणपतीचं, की पार्वतीने आंघोळीला जात असताना गणपतीला सांगितलं की तू राखण कर, कोणाला आत येऊ देऊ नको. आणि नेमके शंकर आले, गणपतीने त्यांना ओळखलं नाही, त्यांनी सांगितलं आत जायचं नाही. शंकर क्रोधायमान झाले आणि त्यांनी गणपतीचं मुंडकं उडवून टाकलं. आणि मग हत्ती आणला, हत्तीचं मुंड, कळलं की आपलाच मुलगा आहे तेव्हा हत्तीचं. पंतप्रधान म्हणाले की हमारे पास पहिले से प्लास्टिक सर्जरी थी. बाळ फोंडके शास्त्रज्ञ आपले महाराष्ट्रातले उत्तम, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये एकच प्रश्न विचारला. ते म्हणाले की जर प्लास्टिक सर्जरी होती तर जे उडवलं होतं तेच मुंडकं परत का चिटकवलं नाही, एक हत्ती का मारलं.
जास्तीचा एक हत्ती का मारला ते त्यांनी तो प्रश्न विचारला. कोणी म्हणते आमच्याकडे रिव्हर्स गिअरवालं विमान होतं 7 मजली. रिव्हर्स गिअर कशाला पाहिजे आकाशात, पण ते रिव्हर्स गिअरवालं विमान. आता काय तर म्हणले डार्विनलाच काढून टाकलं सिलेबसमधून, मेंडेलिफची आवर्त सारणीच काढली. आता तिथे रामदेव बाबाची आवर्त सारणी बसवा, नाही तर श्री श्री रविशंकरचं काहीतरी अष्टक घाला त्याच्यामध्ये आणि करा. हा प्रश्न गंभीर आहे. तुमच्या माझ्या पिढ्या उद्याच्या काय शिकणार आणि काय नोकऱ्या मिळणार हा प्रश्न आहे. जर बेकारी 22% 29% गेले असेल तर त्याचं हे भोचक ज्या अर्थकाराने, हे जे भोचक यांचा भोचकपणा स्युडो सायन्सचा, आणि हे जे काय गोमूत्रावर संशोधन अमक्यावर तमक्यावरून कामाचं नाही करायचं ते कारण आहे. आणि माझ्या मुलीला मी गोमूत्रावर संशोधन करण्यासाठी जन्माला घातलेली नाही, तिचा जन्म वाया जाईल. तिचा जन्म वाया मी जाऊ देणार नाही. तर ते असेल तर मला हे असं सरकार जे दळभद्री आहे, ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कशाशी खातात ते माहीत नाही, यांच्याकडे कामाला माणसं नाहीत. अत्यंत ॲव्हरेज लोक मोठ्या मोठ्या संस्थेकडे, यांना कामाला माणसंच नाहीत, कारण शाखेत ते कधी शिकवलंच नाही. शाखेत फक्त द्वेष शिकवलं, ज्ञान काहीच दिलं नाही. मुसलमानांचा द्वेष, ख्रिश्चनांचा द्वेष, ज्ञान काही नाही. आणि अशा ज्ञानाच्या दृष्टीने बकाल झालेल्या माणसांच्या हातात आपला देश ठेवायचा का, हा आता पुढचा ज्वलंत प्रश्न आहे. आणि म्हणून मित्र हो, एक निर्णायक भूमिका घेऊन आपण सगळे उभे आहोत. 2024 साली मोदी शहांना हरवणे हा निस्संदिग्धपणे, पुन्हा पुन्हा सांगतो, हा निस्संदिग्धपणे या व्यासपीठाचा कार्यक्रम राहील आणि तो आमच्या शक्तीनिशी आम्ही पूर्ण करू. याच्यावरही ते निवडून आले तर आम्हाला निदान आम्ही काहीतरी केलं याचं समाधान होईल. एक तरुण सागर महाराजांची कथा होती की त्याच्यामध्ये जंगलाला आग लागली होती आणि एक चिमणी दाण्याने पाणी आणून टाकत होती. तर एक जण तिला म्हणला की तू वेडी आहेस का, जंगल केवढं, आग केवढी, तू काय करते. तर ती चिमणी म्हणाली की मला माहिती आहे माझ्याने काही होणार नाही, पण निदान आग लावणाऱ्यांमध्ये मी नाही एवढं तरी कळवण्यासाठी मी करतो. आपण इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण हा आग लावण्यामध्ये आम्ही नाही आणि आमच्या नावावर आग लावू नका हे सांगण्यासाठी आपण जमलो. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.